हे काय आम्ही पण गेलो होतो 5 जण फिरायला कोकणात आम्ही खूप सारी मजा केली. ती मजा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तोपर्यंत आम्ही काढलेले काही छोटे मोठे फोटो बघून घ्या. सगळीच कशी हँडसम आहेत बघा. बापू, गणेश, मी आहे, त्याच्यानंतर मनसूर अँड सूरजला काय शेव ठेवला माहिती आहे का? कारण की तो आला होता उशिरा म्हणून त्याला ठेवलाय शेवट. हाय, सलाम, राम राम, नमस्कार. मी सुशील कुमार माझे विचार या ठिकाणी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आता आम्ही चाललेलो आहे सहलीला जायाच. नेहमीप्रमाणे मला झालेला आहे उशीर. आता मित्र वगैरे येऊन थांबलेले. हे पहा गाडी. आता आम्ही चाललेलो आहे. चलो. आता जायचं म्हणलं तर जरा थोडं पेट्रोल डिझेल टाकलं पाहिजे ना, म्हणून आता बापू सर पेट्रोल टाकतायत. आमच्याकडे काय नाहीत पैसे. बापू म्हणला मीच टाकतो, माझ्याकडे पैसे, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्यामुळे आम्ही काय टेन्शन घेत नाही. आणि मनसूर काय खिशातनं मालच काढायला बागाला. हा जो हायवे आहे तो डायरेक्ट आता आमच्या इथून कोकणात जातो बरं का. शॉर्टकट आहे आता. आणि त्याच हायवेला आम्ही आता चाललोय. मनसूर बसलाय निवांत, बापू गाडी चालवतोय, गणेश पण इकडे बसलाय आणि मी पण बसलोय. पुढं काय काय होणार तुम्हाला सांगतो हळूहळू, टेन्शन घेऊ नका. आता आम्ही चाललोय रिटर्न. का रिटर्न चाललोय माहिती आहे का? आमचा मित्र सूरज किरे म्हणला मी पण येतो, त्याला आणण्यासाठी आम्ही आता परत रिटर्न चाललोय. त्याच्यामुळे जरा गणेश टेन्शनमध्ये आलाय. पण ठीक आहे. आता काय सूरजची आम्ही बघत बसलोय वाट बघत बसलोय. तर आता जरा मित्रांची मुलाखत घेतो. मनसूर कसं काय, सूरज येतोय का नाही आता? होय बापू, काय तू सूरजला बोलावलंय पण सूरज काय अजून आला नाही. किती वेळ वाट बघायची आपल्याला? लवकर जाऊन तिथे लवकर पोहोचायचं. मी पहिल्यांदा त्याचे इंट्रोडक्शन देतो. सूरज किरवे आमचा बालपणीचा मित्र. बर. पण आता काय झालं ते, आता मध्ये थोडं जरा आम्ही गेलो फिरायला, मध्ये झालं ना त्याच्याबरोबर फिरणं, म्हणून आज आम्ही प्लॅन केलेला आहे खास सूरजसाठी. स्पेशल सूरजसाठी. हा, म्हणजे खर्च वगैरे कोण? सूरज आता आहे ना. सूरज करणार आहे का तुम्ही? सूरज येतोय त्यासाठी, ते आम्हाला कळेल आता. सूरज येणार आहे. आणि पण गणेश नर्वस का दिसतोय सूरजची येण्याने? तुम्हाला एक सांगायचंय, गणेश आणि सूरजचं एकदम जवळच सौख्य. गणेश खूपच खुश दिसतोय. आम्ही खूप खुश आहे आता. ओके, फोन करा त्याला, लवकर बोलून घ्या. बघूया आता सूरज येणार आहे. सूरज आल्यावर नक्की काय होतंय ते कळेल तुम्हाला. एकदाशी निघालो सूरज आला आणि आम्ही चाललो कोकणामध्ये सहलीला जायाच. जेवायला आलेलो आहे. आता मधल्या काळामध्ये आम्ही खूप कंटाळ होतो, त्याच्यामुळे मधला व्हिडिओ काही तुम्हाला बघायला भेटला नाही. आता भूक लागली तर आम्ही प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये आलेलो आहे. हे बघा, इकडं मनसूर पण आहे आणि इकडं गणेश पण आहे. आता दोन आमचे मित्र जरा बाहेर गेलेत, तर आता पुढे बघा काय. खूपच सुंदर जेवण होतं, पंजाबी थाळी, त्यात एवढे आयटम बिटम होते, लस्सी बिस्सी तर काय बोला नको. खूप छान. तुम्ही पण या. रात्रीचे वाजले आहेत 12. आता आम्हाला काही झोप लागे ना, मग आम्ही म्हणलं मस्त की मोबाईलमध्ये गाणी बिणी लावावी आणि करावा नाचो. सकाळचे वाजले आहेत 8 आणि भल्या पाटे आम्ही उठलो. पहाट नाही त्याची. आणि मस्तपैकी कौलारू रूम वगैरे घेतलेली आहे. फिलिंग तर भारी आहे. इकडे समुद्रात फिरायला जायचं जरा समुद्रावर. बघू, फिरायला गेलो तुम्हाला दाखवतो विषय. आणि अशा तऱ्हेने आम्ही आलेलो आहे बंदरावर. आणि अशा तऱ्हेने आम्ही पोचलो हरण्या बंदरावर मासे खरेदी करण्यासाठी. पण म्हणावे असे काही मासे तिथे दिसत नव्हते. खूपच शॉर्टेज मासे होते. बोंबील तर वाला बोंबील काय दिसलाच नाही. सुरमई टोटल आम्हाला दिलं 1500 मध्ये. सुरमई कुठे गेली? तऱ्हेने काय घेतले, पापलेट घेतलाय, प्रॉन्स आणि सुरमई. आणि ह्या काकू मस्तपैकी कटिंग करून देणार होतं आम्हाला. घरी येण्यासाठी जरा सोडे घेतले. त्याच्यानंतर काय सुकट आहे, बोंबील आहे. आम्ही घेतले सोडे आणि सुकट. अशा तऱ्हेने आम्ही शॉपिंग केले. काय आणले? सुकट, बोंबील, सोडा, मच्छी. हे पहा, आम्ही उतरलो समुद्रामध्ये खेळायला. सूरज काय भिजायला मागतच नव्हता, मग काय भिजून टाकलं गाड्याला. आणि मग काय तो पण चालू झाला समुद्रामध्ये पाण्याचा आनंद घ्यायला. नाचत बिचत तो पण होता. फुल आडाच चाललेला आमचा.
ही पहा, ही आहे ऑक्टोपस राईड. ही राईड करण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो, पण काय आहे, आमचे 2 मित्रांना लवकर बसताच येत नव्हतं. इकडून आम्ही दोघे बसलो की तिकडून ते पलटी व्हायचं आणि इकडून बसलो की हे पलटी व्हायचं, असंच चालला होता खेळ. हे बघा, आम्ही बसलो आता बनाना राईड करण्यासाठी आणि ही राईड एवढी घातक ठरली आमच्यासाठी. आता त्याचा जो अनुभव आहे तो पुढच्या मुलाखतीमध्ये आमचे मित्र त्यांच्या तोंडातूनच सांगणार आहेत. ती पण मुलाखत नक्की आहे का? कदाचित ही राईड आमच्या आयुष्याचा शेवट पण करू शकली असती. एवढी खतरनाक राईड होती. काय अनुभव बघा आता काय होतंय ते. समुद्रामध्ये आम्ही खेळून आलो, त्याच्यानंतर आता म्हणलं जेवणावर बुडता वाचलो. आता बघा काय काय आहे, सुरमई फ्राय, त्याच्यानंतर कोळंबीची भाजी आहे, कांदा आहे आणि पापलेट फ्राय यायचं आहे अजून. गणेशला व्हेज थाळी स्पेशल. जेवतो आता जरा, तुम्ही पण सगळे जेवण घ्या. देखो घरगुती पापलेट. बघा या रूम वरती आम्ही स्टे केला होता. आता कौलारू. आता ही रूम आम्ही सोडतो. आता या बीचवरून आम्ही दुसऱ्या बीचवर जाणार आहे. या ठिकाणाला आम्ही आता बाय बाय करतो आहे. मुरुड बीच. बाय बाय. आज तो समुद्र, याच समुद्रात सूरज आणि बापू जीवाच्या आकाताडे ओरडत होते. बापू ओरडत होता वाचवा, सूरज मला दम लागला, संपलो. आता आम्ही चाललेलो आहे अंजर्ली बीच कडे. कड्यावरचा गणपती, ज्या गणपतीचं पहिलं पाऊल त्या ठिकाणी होतं असं म्हटलं जातं. तुम्हाला दाखवतो काय विषय आहे तो. थांबा. छानपैकी अशा समुद्राच्या किनारी रूम घेण्याचा आमचा प्लॅन होता, पण प्लॅन गंडला कारण की ऑलरेडी सगळ्या रूमा बुक झाल्या होत्या. रडा येते. तर रूमा शोधून शोधून आम्हाला आलेला आहे कंठाळा. कशी बशी आता रूम भेटलेली आहे. शनिवार सॅटर्डेमुळे सगळं फुलच आहे, तरीसुद्धा आम्ही रूम घेतलीच. आता थोड्या वेळानं आता ही सगळी झोपलेत बरं का, रेस्ट करतायत, पण मला काय झोप लागेना. आता थोड्या वेळानं तिकडे सनसेट होईल. हो, सनसेट बघायला जाणार आहे आता. तुम्ही कुठे जाऊ नका. अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहे अंजर्ली बीच या ठिकाणी. दुसरा दिवस आहे हा. सनसेट कुठे, सूर्य तर कुठं दिसेना. यायला आम्हाला यायलाच लेट झाला. एकदम शांतता आहे आणि खूपच छान बीच आहे. म्हणजे मगाची जरा रश होती, पण आत्ताचा बीच खूप छान आहे. काय रात्री बसलो होतो सूर्याचं दर्शन घेत घेत, तर सूरजला म्हणलं एखादा व्हिडिओ तरी काढा आयफोनमध्ये काहीतरी, म्हणून त्यानं कसा बसा व्हिडिओ काढला आयफोनमध्ये. एवढ्या रात्रीची अशी भयान शांतता पसरली होती समुद्राच्या किनारी. कोणीच नव्हतं. एवढं शांत वाटत होतं ना. साईडनं मस्तपैकी गार गार हवा, एकटं फिलिंग खूप खूप छान होतं. असं वाटतं तिथून उठूनच नको यायला. आम्ही समुद्रामध्ये फिरायला गेलो होतो, तर तिथं आम्ही राईड्स वगैरे केल्या भरपूर. त्यातली एक राईड खूपच खतरनाक होती, बनाना राईड. त्या बनाना राईडचा अनुभव ज्यांनी ती अनुभवली त्याच व्यक्तीसोबत आपण बोलूया. त्याचं नाव आहे सूरज बापू पवार. तर काय झालं होतं सर नक्की विषय, अनुभव काय होता तुम्हाला? बनाना राईड अशी होती की समुद्रात नेणार, राईड करणार, यस, आणि छाती एवढ्या पाण्यात सोडून देणार. हां, पण सुरुवातच आमची बरोबर नव्हती झाली. त्यांनी चालू करतानाच आमची पलटी केली, तरी पण आम्ही हिंमत नाही हारली, गेलोच. नंतर थोड्या वेळाने चांगली झाली सुरुवात. एंड तेवढं आमचं काही बरोबर झालेलं नाही. तिथे गेल्यानंतर त्यांनी आधीच जास्त पाण्यात त्यांनी उलटी केली. मग तिथून आमची कसरत चालू झाली, एकेकाला वर घ्यायची. मग आमचा मित्र सूरज किरवे त्यांना वर घेता तुम्हीच पलटी झाला. त्यांनी ते वर आले ना, आम्हाला पाडलं खाली. म्हणजे तुमचं मित्रप्रेमी यातून दिसून आलं. तुम्ही वाचवा एकाला गेला आणि तुम्हीच त्या खाईत लोटला गेला. नंतर मग मनसूर, आमचे मित्र, दुसरे मित्र मनसूर आला, ते म्हणले सूरज किरवेला पहिले साईडला घेऊ आपण. नंतर सूरज किरवेला साईडला घेतल्यानंतर मग आम्ही पाण्यातच आम्ही वाट बघतोय. आम्ही जीवाच्या आकांताने आम्ही ओरडतोय की आम्हाला वाचवा. पण आमचे मित्र असे लांब लांब चालू होते आमच्या. तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आपलं शेवट आलेला आहे. पण खात्री होती मनात की येणार माघारी म्हणून. मग ते आले. आम्ही परत बोटीला धरून किनाऱ्यापर्यंत पोहोचलेलो आहे. सुखरूप आहे आता सध्या तरी.
असं काय नाही आहे मित्रांनो, ते लाईफ जॅकेट वगैरे होतं ते जरा आम्ही घाबरलेल्या अवस्थेत होतो. नाहीतर तुम्ही म्हणाल की घरचे टेन्शनमध्ये येतील की याला ही एवढी फिराई वगैरे गेली. लाईफ जॅकेट होतं, फक्त जरा जीव आहे म्हटल्यानंतर माणूस घाबरतो ना, तो विषय. चलो आता मुलाखत घेतोय मनसूर, जो त्या बनाना राईडमध्ये सर्वात पहिल्यांदा याच्यावर म्हणजे जीव त्याला वाचला होता असं त्याचं मत आहे. तर काय मग कसा अनुभव काय होता? चांगला होता. चांगला होता ना. आणि तू हसत का होता? सगळे बुडत होते. हसत होतं मला ते तुमचं ते तुम्ही काय ते काय करत होता एकमेकांना वाचत होता ना, ते बघूनच मला असं येत होतं. पण काय मी पण होतो ते याच्यामध्ये, पण मी होतो जरा मी पॉय बिवा येत होता हा विषय नव्हता, पण ते तुम्हाला टेक्निकच कळलं नाही नक्की वाचायचं कसं, त्याच्यामुळे एवढा इश्यू झाला. बरं काय मग काय तुझा प्लॅन फिसकटावला त्याबद्दल. आज आम्ही जाणार आहे कड्यावरचा गणपती बघायला. ज्या गणपतीचं या पृथ्वीवर जिथं पहिलं पाऊल पडलं त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे. आणि गणेश भक्त ज्याचं नावच गणेश आहे, या भक्ताशी आज आपण थोडीशी चर्चा करूया. सर मग आता कसं वाटतं, आज त्यात संकष्टी चतुर्थी पण संकष्टीच ना? संकष्टी चतुर्थी. तर काय कसं 2 दिवसाची ट्रिप कशी झाली, काय वाटलं? छान वाटलं. मित्रांबरोबर फिरून छान वाटलं. आहे ना, जरा फ्रेश, जरा वेगळं काहीतरी. जरा वेगळं काहीतरी. काम करून वैतागला होता जीवाला. आणि आज तर तुझ्या आवडीच्या ठिकाणी आपण चाललो. आज गणपती आनंद आहे. दर्शन घ्यायचं मस्त पाहिजे. ओके ठीक आहे. त्याच्यामुळे आज तू युनिफॉर्म पण नवीन कपडे फुल हवा. धन्यवाद. वर जायचं आहे त्याच्यामुळे यांची चालली लगबग. गणपतीचं दर्शन घेऊन डायरेक्ट घरी म्हणून हे आता लगबग करतायत. पण सूरजचं काय अजून झालं नाही, त्याच्यामुळे यांनी किती जरी गडबड केली ना तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. सूरजचं आवारलं. आता सूरज येतो आहे थेट गाडीकडे गावाकडे प्रस्थान करण्यासाठी आहे. आणि या गावात यात्रा आहे, त्याच्यामुळे या गावातील माणसं आता दुकानं स्टॉल वगैरे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही चाललो आता डायरेक्ट गणपतीचं दर्शन घ्यायला. मनसूर आला आहे आता, सूरज तर आला आहे. आणि सूरज काय पुढची सीट सोडत नाही बरं का. कोणी पण तिथं VIP जरी आला तरी बापलाच काला म्हणला ये तू तिकडं बस. विषय ये कहा आ गए हम. आता आम्ही पोचलेलो आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ले या ठिकाणी. याच ठिकाणी पृथ्वीवर गणपतीचं पहिलं पाऊल पडलं. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजर्ले. खूपच मस्त मंदिर दिसतंय. पायासनी काय लागलं तुझ्या? आज आहे संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं दर्शन आम्हाला भेटते. मस्त मंदिर आहे. सूर्यदेवता देखील आलेले सकाळ सकाळी दर्शन द्यायला. अवश्य या हे मंदिर पाहण्यासाठी. याचा बघा जीर्णोद्धार. हे मंदिर 1768 ते 1780 या काळातील आहे बरं का. समुद्राचं बॅकवॉटर या ठिकाणी येतं, परंतु काय आता उन्हाळा असल्यामुळं पाणी पण कमी झालं आहे. परंतु हा नजारा बघताय का, खूपच खतरनाक आहे. पूर्णपणे नारळाच्या झाडीनं तिकडून व्यापून टाकलेलं आहे. आणि ह्या जहाजा बोठा मोठमोठाल्या
खूपच भारी नजारा आहे, मस्त व्ह्यू आहे हा. कोकण 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 म्हणतात ना, खरंच कोकण सिरियसली खूप बघण्यासारखं आहे, डोळ्यांना आनंद देण्यासारखं आहे, मन तृप्तच झालं पाहिजे तुमचं. खूप छान. बॅक ऑर्डर नाही म्हणत याला, खाडी म्हणतात बापू. ओ माय गॉड, खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे हा. खूपच डेंजरस हा. एकच नंबर व्ह्यू आहे. काय लईच छान दिसते हे. खूप मस्त आहे. डोळ्याचं पारणंच फिटत आहेत हा नजारा बघून. खूप छान. भुकेने व्याकुळ झालाय मनसूर, म्हणून त्यानं आता काय घेतलंय, इडली सांबर. गणेशचा उपवास आहे, त्यानं शाबूवाडा आणि इकडं यांनी लईच खतरनाक ऑर्डर सांगितले. काय इटालियन चीज बीज काय, बापूनं काय आपलं गावरान मिसळ, आणि मी पण काय आपलं साधा सिंपल मसाला डोसा. जरा जेवतो, सॉरी नाश्ता करतो आम्ही, तुम्ही पण करून घ्या. नेहमीप्रमाणे यावेळेस पण मनसूरची ऑर्डर गणली होती, त्याच्यामुळे मीच घेतलेला उपमा तो गुपचूप खात होता. अशा तऱ्हेने आम्ही आता घराकडे चाललेलो आहे. सगळे झोपलेत, दमलेत, थकलेत. मी काय नाही झोपलो, आपल्याला दुपारी झोपच येत नाही, जे काय असेल ते रात्रीच. आता तिथं पोचल्यावर सांगतो तुम्हाला. चला बाय बाय करतो. ये घरी ये. नाही मी तोपर्यंत पोचतो या. पहिल्यांदा आम्ही गणेशला सोडतो आहे. गणेश त्याचं साहित्य काढून घेतोय. चालले सोडून, मला खूप दुःख होते. मनसूर का चिडलाय का फोडाफोडी करतोय मनसूर. तुझं कमी, आमचं 1 किलो आहे. आम्ही चाललो